सीजफायरच्या बातम्यांनंतर युद्ध थांबेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हल्ले आणि युद्ध सुरू झाले। वारंवार आपल्या देशावर होणारे पाकिस्तानचे हल्ले आणि सतत कानावर आदळणाऱ्या न्यूज यामुळे गोंधळून जायला होत असलं तरी एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे, ती म्हणजे आपली एअर डिफेन्स सिस्टीम, म्हणजेच आपलं सुरक्षा कवच। भारताकडे आता अशी एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी अवघ्या काही क्षणात शत्रूचे मिसाइल्स किंवा ड्रोनचे थवेच्या थवे हवेतच पाडू शकते। भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांना आपली फायर पॉवर तर दाखवलीच, शिवाय पाकिस्तानकडून होणाऱ्या भ्याड ड्रोन हल्ल्यांना हवेतच अडवत आपली अभेद्य अशी एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा दाखवली। या ऑपरेशन नंतर पाकिस्तानकडून भारतावर खूप साऱ्या मिसाइल्सचा वर्षाव करण्यात आला, पण तेव्हा भारताची रक्षा कवच प्रणाली सक्रिय झाली। त्याचा परिणाम येणारं प्रत्येक मिसाईल हे हवेतच नष्ट केलं गेलं। भारताचा आयर्न डोम म्हणून ओळखलं जाणारं हे रक्षा कवच नक्की कसं काम करतं बघूयात। रक्षा कवच ही स्वतःच एक ढाल आहे, हे एक नेटवर्क आहे जे आपल्या शहरांचे, सीमांचे आणि आर्मी बेसचे रक्षण करते। जेव्हा एखादी थ्रेट आपल्या हवाई क्षेत्रात प्रवेश करते, मग ते मिसाईल असो, ड्रोन असोत किंवा लढाऊ विमानं, आपल्या एअर डिफेन्स मधला आकाशतीर ऍक्टिव्हेट होतो। जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या हवाई क्षेत्रात प्रवेश करते तेव्हा आकाशतीर ते डिटेक्ट करतं। आकाशतीर हा आपल्या एअर डिफेन्सचा मेंदू आणि डोळ्यांसारखा आहे। तो आपल्या हवाई क्षेत्रांवर 24 तास लक्ष ठेवून असतो आणि सॅटेलाइट्स, रडार आणि ड्रोन मधील डेटा एकत्रित करून आकाशाचा थेट रिअल टाइम डिजिटल नकाशा तयार करतो। आणि मग आपल्या हवाई क्षेत्रात आलेले ड्रोन, मिसाइल्स किंवा लढाऊ विमानं ओळखून एका क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब कमांडला अलर्ट करत डिफेन्सिव्ह युनिटला जोडतो। आकाशतीरने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर रक्षा कवच ऍक्टिव्हेट होतो आणि S-400 आणि आकाश SAM यासारख्या मिसाईल सिस्टीम्सना सूचना देतो। त्यानंतर हे मिसाइल्स आपली कामगिरी बजावतात। S-400 सारख्या मिसाईल सिस्टीम्स असलेलं आपलं हे रक्षा कवच एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या पल्ल्याचे मिसाईल सुद्धा हवेतच उडवून लावू शकतं। शत्रूचे मिसाइल्स किती स्पीडमध्ये असले किंवा किती वेगवेगळ्या उंचीवर असले तरी आपलं रक्षा कवच त्याचा सामना करू शकतं। हे सगळं रिअल टाइम मध्ये घडत असतं। आपण झोपलेलो असलो तरी आपल्याला वाचवण्यासाठी ही प्रणाली मात्र सतत जागरूक असते। जेव्हा जेव्हा आपण पाकिस्तानने भारतावर केलेल्या अयशस्वी हल्ल्यांबद्दल ऐकतो तेव्हा त्यात या सिस्टीमचं कौशल्य असतंच, सोबत आपल्या भारतीय सैन्याचाही तितकाच मोलाचा वाटा असतो। आज DRDO सारख्या संस्थांनी तयार केलेल्या सिस्टीम्स आणि 24 तास अहोरात्र कशाचीही पर्वा न करता आपल्यासाठी लढणारे आपले सैनिक, यामुळेच आपण सुरक्षित आहोत। आपण निर्भयपणे जगू शकतोय, आपल्या घरात शांतपणे झोपू शकतोय। आज या सैनिकांमुळेच आपल्या भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे। तिरंग्याची आन बान आणि शान राखणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याला ग्रँड सॅल्यूट। हा व्हिडिओ एक भारतीय म्हणून अभिमानाने शेअर करा आणि जगाला सांगा, ये नया भारत है।